नमस्कार, मी आरजे ऋषी शेलार आणि आपण भारत न्यूज मराठी HD वरती पाहताय. चर्चा तर होणारच या सेगमेंटमध्ये शिवसेनेच्या संपर्क प्रमुख सुदर्शना ताई या ठिकाणी आहेत. नीलम गोरेंच्या नंतर सुदर्शना ताई या ठिकाणी पुण्याची सगळी सूत्र या ठिकाणी सांभाळत असतात. सुदर्शना ताई, आज तुमच्या सगळ्यांचे लाडके भाऊ एकनाथ भाऊ या ठिकाणी आले होते आणि एकनाथजींचं भाषण मला वाटतं एक नंबरच झालेले. याचं परिवर्तन मतात होणार का? 100% महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आमचे लाडके भाऊ आणि सर्वांचे लाडके भाऊ. बघा, लक्षात घ्या, ज्यावेळेस महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते त्यांनी महिलांना पहिले प्राधान्य दिलं की महिलांना 1,500 महिन्याला मिळाला पाहिजे. बी केलं महिलांना आणि प्रत्येक महिलांना असं वाटत होतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परत राहावं, एकनाथभाई शिंदेने परत राहावं. पण ज्यावेळेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले तरी अनेक योजना गरिबांपर्यंत पोहोचवली आणि अनेक योजना महाराष्ट्रात पोहोचवली. म्हणून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं जास्ती साहेबांना खूप प्रेम आहे, विशेष प्रेम आहे की महाराष्ट्रात आमच्या पुण्यात तर सगळे सीट येणारच आहे. आम्ही कार्यकर्त्यांना तिकीट दिलेले आहे, सामान्य कार्यकर्त्यांना दिलेले आहे. शिंदे साहेब काय बोलतात, सामान्याचा आम्ही शिवसैनिक आहे आणि मी स्वतः सामान्य आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, कधीच हे विचार करत नाही की मी मुख्यमंत्री आहे, मी उपमुख्यमंत्री आहे. माझ्यासारखे मला एक विचारायचंय आता, हा. ऍक्शन तुम्हाला थांबवतो. हा. जसा ठाण्याचा रिक्षावाला या ठिकाणी मुख्यमंत्री झाला, हा. तशा कोथरूडच्या आशा स्वयंसेविका या ठिकाणी नगरसेविका होणार. 100% होणार आहे. लक्षात घ्या, आज या ताईंनी खूप चांगल्या प्रमाणात तिथे लाडकी बहिणीचे फॉर्म भरले, लोकांपर्यंत पोहोचले, त्यांना पद मीच दिलेले आहे. त्यांना पक्षामध्ये काम करताना त्यांना अनेक अडचणी आल्या तर ताई मी समोर उभी असते प्रत्येक वेळेस. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की कार्यकर्त्यांचे म्हणजे मतदारांचं म्हणणं आहे की सामान्य महिलाला तुम्ही दिलं, आम्ही 100% नगरसेविका करणार आणि 100% मंगल नगरसेविका होणार, याची गॅरंटी मी देते. बापरे, या ठिकाणी सर्वसामान्यांचा आत्मविश्वास, गरिबांची साथ, अनाथाचा नाथ या ठिकाणी एकनाथ म्हणून या ठिकाणी उपमुख्यमंत्री जी एकनाथ शिंदेने या ठिकाणी संबोधलं जाते. आपण मगाशी पण बघितलं, एक महिला आमच्याशी बोलताना अत्यंत भावुक झाली, तिला आनंद अश्रू व्हायला लागले. ती आम्हाला म्हटली की आमचा सक्का भाऊ देखील आमची भेट घ्यायला येत नाही, परंतु या ठिकाणी एकनाथजी शिंदे या ठिकाणी आमची भेट घ्यायला आले. यासह चर्चा तर होणारच मध्ये आपण इथेच थांबणार आहोत, परंतु आपण सुदर्शना ताईंना या ठिकाणी पुणे मंथन मध्ये आपल्या लाईव्ह चर्चेमध्ये परवा दिवशी घेऊन येणार आहोत. सुदर्शना ताई, पुन्हा एकदा आम्ही तुमच्याशी असंच बिंदासपणे बोलणार आहोत. नक्कीच तुम्ही पुढे काय बोलणार हे देखील पाहणे तितकंच महत्वाचं असेल. यासह इथेच थांबतोय, तुम्ही मात्र कोठे जाऊ नका. पाहत राहा महाराष्ट्राच्या नव्या कोऱ्या महाराष्ट्राचं नवं कोरे TV चॅनेल भारत न्यूज मराठी HD. रहा सर्वात पुढे, सर्वात आधी.